जीवनातले संकट दूर करण्याची रात्र आहे। दारिद्र्य यातना सगळं दूर करण्याची ही रात्र आहे। शिवरात्री आहे, महाशिवरात्री आहे, पर्वकाळ आहे। म्हणून उद्या शिवाची पूजा करण्यामध्ये आपल्याकडे सामुग्री आवश्यक आहे। ही सामुग्री सांगितलेली 108 तांदूळ घ्यायचे, काली मिरची घ्यायची 21, गहू घ्यायचे 21, कमलगड्डे घ्यायचे 5, काली तीळ घ्यायची 1 चुटकी, 1 धोत्र्याचं फळ घ्यायचे, बिल्वदळ घ्यायचे 7, शमीपत्र 7 घ्यायचे, गुलाबाचे फुलं पांढरे 7 घ्यायचे आणि पूजनासाठी सुपारी सुद्धा 3 घ्यायचे आहेत। आणि बरोबर आपल्या त्याबरोबर धूप, चंदन, तूप असावं, बाकीचं चंदन ते आपल्या सगळ्याला माहिती आहे, भस्म असावं। हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला त्याची प्रत्येक प्रहरामध्ये पूजा करायची। जो उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी देवाची पूजा करतो, देवाचं चिंतन करतो, त्याच्या जीवनातले संकट, दारिद्र्य सगळं निवृत्त होतं आणि त्याला यश, कीर्ती, आरोग्य, धन, संपत्ती, मान सर्व मिळून जातं, कारण का भगवंत त्याला आशीर्वाद देत असतात।